विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 9वी प्रकरण 7 विज्ञान व तंत्रज्ञान या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. स्वातंत्र्योत्तर भारताची विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी या पाठात आपण अभ्यासणार आहोत. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था आणि त्यांचे योगदान यांचाही अभ्यास करणार आहोत. भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना 10 ऑगस्ट 1948 रोजी भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली. भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून देशाची प्रगती करणे हे त्यामागील उद्दिष्ट होते. डॉक्टर होमी भाभा यांची आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे काय होती? 1. अणुऊर्जापासून वीज निर्मिती करणे पहिलं उद्दिष्ट. दुसरं, अन्नधान्य उत्पादन वाढवणे. तिसरं, अन्नधान्य टिकवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान शोधणे. आणि चौथं, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे. आता अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी काय काय करण्यात आलं? तर 1. 1956 मध्ये भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा सुरू झाली. 2. 1969 मध्ये तारापूर येथे अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी अणुशक्ती केंद्राची स्थापना झाली. 3. कल्पकम येथे रिॲक्टर रिसर्च सेंटर सुरू झाले. 4. वडोदरा, तालचेर, तुतीकोरीन व कोटा येथे जड पाणी निर्मितीचे कारखाने सुरू झाले. जड पाणी म्हणजे बॅटरी रिचार्ज करण्यासाठी जे पाणी वापरलं जातं त्याला जड पाणी म्हणजे डिस्टिल वॉटर. त्याच्यानंतर 5. हेवी वॉटर बोर्डाची स्थापना करण्यात आली. 4. ध्रुव अणुभट्टी 1985 मध्ये तुर्भे येथे संपूर्ण भारतीय बनावटीची ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आली. इंधन म्हणून युरेनियमचा वापर करण्यासाठी ही अणुभट्टी उपयोगी पडते. या केंद्रात सुमारे 350 किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती केली जाते, ज्याचा उपयोग उद्योग, शेती व वैद्यक क्षेत्रात केला जातो. NPCILची स्थापना करण्यात आली. NPCIL म्हणजे काय? तर 1987 मध्ये न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली. अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करणे, सुरक्षित, स्वस्त व पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर विद्युत निर्मितीचे तंत्रज्ञान निर्माण करणे, या तंत्रज्ञानाचा फायदा देशासाठी देऊन देशाला स्वावलंबी बनवणे. अणुचाचणी कशासाठी घेण्यात आली? तर शांतता व स्वयंपूर्णतेसाठी भारताने 18 मे 1974 मध्ये राजस्थानातील पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली. अण्वस्त्रधारी चीन व त्याच्या मदतीने अण्वस्त्र बनवू पाहणारा पाकिस्तान यांच्यामुळे भारताला अण्वस्त्रधारी देश बनणे भाग होते. डॉक्टर होमी सेटना व डॉक्टर राजारामन्ना यांनी घेतलेले कष्ट आणि प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी घेतलेला निर्णय यामुळे ही अणुचाचणी घेतली गेली. या अणुचाचणीनंतर अमेरिकेने अंतराळ संशोधन, संदेश यंत्रणा व क्षेपणास्त्र तंत्रज्ञान भारताला देण्यास नकार दिला. दुसरी अणुचाचणी. भारताची अण्वस्त्र शस्त्रता सिद्ध करण्यासाठी भारताने 11 मे 1998 रोजी पोखरण येथे दुसरी अणुचाचणी घेतली. या दिवशी 3 अणुचाचण्या घेतल्या गेल्या, यापैकी एक हायड्रोजन बॉम्बची होती. चाचणीनंतर प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही असे घोषित केले. DRDOची घोषणा 1958 साली DRDOची स्थापना करण्यात आली. DRDO म्हणजे काय? तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची स्थापना झाली. संरक्षणाची साधने, उपकरणे व शस्त्रास्त्रे या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण बनवणे ही या संस्थेची उद्दिष्टे होती. 1983 नंतर या संस्थेची सूत्रे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याकडे सोपवण्यात आली. क्षेपणास्त्र निर्मिती. पहिलं क्षेपणास्त्र पृथ्वी 1988 साली चाचणी. पृथ्वी 1 हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र पायदळाकडे, पृथ्वी 2 वायुदलाकडे तर पृथ्वी 3 नौदलाकडे सोपवण्यात आले. 500 ते 1000 किलोमीटर आण्विक विस्फोटके वाहून नेण्याची क्षमता याच्यामध्ये होती. 150 ते 300 किलोमीटरचा पल्ला हे क्षेपणास्त्र गाठत होते. दुसरं क्षेपणास्त्र अग्नी 1989 मध्ये यशस्वी चाचणी. भारताच्या सीमा सुरक्षित राखणे हा हेतू होता. अग्नी 1 चा सामरिक पल्ला 700 किलोमीटरचा होता. अग्नी 2 व अग्नी 3 यांचीही निर्मिती करण्यात आली. तिसरं आकाश. जमिनीवरून आकाशात मारा करणारे हे क्षेपणास्त्र 1990 मध्ये निर्मिती करण्यात आली. 720 किलो विस्फोटके वाहून नेण्याची क्षमता आकाश या क्षेपणास्त्राची होती. नाग. शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी तयार केलेले हे फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे क्षेपणास्त्र होते. 5. पुढचं अवकाश संशोधन. इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च ही संस्था अवकाश संशोधनासाठी स्थापना करण्यात आली. या संस्थेने थुंबा इक्वेटोरियल लॉन्च सेंटरवरून पहिल्या संशोधक अग्निबाणाचे 1961 साली यशस्वी प्रक्षेपण केले.
स्वदेशी बनावटीच्या रोहिणी 75 या अग्निबाणाचे 1969 यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. इस्रोची स्थापना करण्यात आली. 15 ऑगस्ट 1969 रोजी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची म्हणजेच इस्रोची स्थापना करण्यात आली. बंगळुरू येथे या संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. अंतरिक्षात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी या संस्थेने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे अवकाशतळ कार्यान्वित केले. भारताने अवकाशात सोडलेले उपग्रह. पहिला उपग्रह नाव आहे आर्यभट्ट 1975. सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाच्या मदतीने पाठवलेला भारताचा पहिला उपग्रह. उपग्रहाची संरचना व निर्मिती देशात होऊ शकते हा विश्वास मिळाला. दुसरा भास्कर 1 1979 साली सोडला. उद्देश दूरसंवेदन तंत्राने पृथ्वीच्या पृष्ठभागावरील निरीक्षण करणे, देशातील पाण्याचे साठे शोधणे, खनिजांच्या साठ्यांचा शोध घेणे, हवामानाचा अंदाज घेणे. या तंत्राने काढलेली भूगर्भविषयक, पर्यावरण व जंगलविषयक छायाचित्रे महत्त्वाची होती. समुद्र विज्ञानासाठी उपयोग. सोव्हिएत युनियनमधून पाठवला. भास्कर 2 1981 साठी सोडला. सोव्हिएत युनियनमधून व त्याच्या मदतीने हा पाठवला. ॲपल 19 जून 1981. इस्रोने बनवलेला संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला दूरसंचार उपग्रह फ्रेंच गियाना येथून पाठवला गेला. आपत्कालीन दूरसंचार सेवा पुरवणे हा उद्देश होता. शिक्षण क्षेत्रातही त्याचा उपयोग झाला. इन्सॅट 1B 1983 साली पाठवला गेला. दूरसंचार उपग्रह 207 आकाशवाणी केंद्रे जोडली गेली. जहाज, विमान, अपघातग्रस्तांचा शोध व बचाव, हवामानाचा पूर्व अंदाज, वादळांचा शोध व मागोवा, टेलिमेडिसिन व शैक्षणिक संस्थांना उपयोग, दुर्गम व ग्रामीण भागातील लोकांना डॉक्टरी सल्ला व औषधोपचार, वैद्यकीय सेवा केंद्रे जोडली गेली. दूरसंचार, दूरदर्शन, आकाशवाणी व हवामान अंदाज या क्षेत्रात या उपग्रहाने क्रांती घडवली. रेल्वेतील तंत्रज्ञानातील प्रगती. बंगालमधील चित्तरंजन येथे रेल्वे इंजिन तयार करण्याचा पहिला कारखाना उभारला गेला. वाफेवर, डिझेलवर, विजेवर चालणारी इंजिने तयार होऊ लागली. वाराणसी येथे पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती झाली. येथे तयार झालेली डिझेल इंजिने श्रीलंका, बांगलादेश, टांझानिया, व्हिएतनाम येथे निर्यात झाली. 1984 मध्ये प्रथम दिल्लीत संगणकीकृत आरक्षण व्यवस्था सुरू करण्यात आली. 1984 सालीच भारतात प्रथम मेट्रो रेल्वे सुरू झाली. मेट्रो रेल्वे म्हणजे भुयारातून जाणारी आणि मोनो रेल म्हणजे वरून जाणारी. 14 टेलेक्स सेवा. जलद गतीने टंकमुद्रित स्वरूपात संदेशाचे वहन करणारी टेलेक्स सेवा 1963 साली सुरू झाली. 1969 मध्ये प्रथम दिल्लीत देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा सुरू करण्यात आली. 1990 नंतर इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचे महत्त्व कमी झाले. उपग्रहीय दूरसंचार केंद्र. 1967 साली अहमदाबाद जवळ जोधपूर टेकरा या भागात देशांतर्गत उपग्रहीय दूरसंचार भूकेंद्र सुरू झाले. उपग्रहाच्या साहाय्याने संदेश दळणवळण व्हावे हा त्यामागचा उद्देश होता. या केंद्राच्या उभारणीमुळे भारतीय शास्त्रज्ञांना व तंत्रज्ञांना भूकेंद्र उभारणीचे व कार्यप्रणालीचे प्रशिक्षण मिळू लागले. आंतरदेशीय दूरसंचार सेवेसाठी 1970 मध्ये पुण्याजवळील आर्वी येथे भूकेंद्र उभे करण्यात आले. पिनकोड पद्धती. टपाल आणि तार विभागाने 15 ऑगस्ट 1972 पासून देशात 6 आकडी पोस्टल इंडेक्स कोड म्हणजेच पिनकोड पद्धती चालू केली. टपाल वाटपात कार्यक्षमता आणणे हा यामागचा उद्देश होता. या पद्धतीत देशाचे 9 विभाग पाडण्यात आले. 6 पैकी पहिला क्रमांक मुख्य विभाग दर्शवतो, दुसरा क्रमांक उपविभाग तर तिसरा क्रमांक उपविभागातील जिल्हा दर्शवतो. उर्वरित 3 क्रमांकाद्वारे बटवडा डाकघराची स्थान निश्चिती होते. महाराष्ट्रासाठी 40, 41, 42, 43 व 44 हे पहिले 2 आकडे आहेत. 1986 मध्ये टपाल वेगाने पोहोचण्यासाठी स्पीड पोस्ट नावाची सेवा सुरू करण्यात आली. ISD सेवा. 1972 मध्ये मुंबईत ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिसची स्थापना करण्यात आली. 1976 मध्ये मुंबई, लंडन या 2 शहरात थेट दूरसंपर्क ISD सेवा सुरू झाली. दूरध्वनीप्रमाणेच टेलेक्स, टेलिप्रिंटर, रेडिओ, छायाचित्रे अशा सेवा सुरू झाल्या. VSNL ची VSNL ची स्थापना झाली. VSNL म्हणजे विदेश संचार निगम लिमिटेड. या कंपनीने 1990 मध्ये इंटरनेट सेवा पुरवणे सुरू केले. या क्षेत्रात सॅम पित्रोदा यांचे योगदान मोठे आहे. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड MTNL ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी मोठ्या शहरातील दूरसंचार सेवेसाठी स्थापन झाली. मोबाईल. 22 ऑगस्ट 1994 रोजी भारतात मोबाईल सेवा सुरू झाली. सुरुवातीस महाग असलेली ही सेवा कालांतराने स्वस्त झाली. BSNL सेवा. 2000 मध्ये दूरसंचार विभागाने पुनर्रचना होऊन धोरणात्मक निर्णयाची जबाबदारी दूरसंचार विभागाकडे देण्यात आली. ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरवण्याकरता BSNL म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ची स्थापना झाली.
दूरध्वनी, इंटरनेट, सेल्युलर फोन सेवा सुरू करण्यात आल्या. ONGC 1956 मध्ये ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन म्हणजेच खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोगाची स्थापना झाली. खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचेसाठी शोधणे व त्यांचे उत्पादन वाढवणे हे त्यामागील उद्देश होते. आसामातील दिग्बोई व गुजरात येथील अंकलेश्वर येथे खनिज तेलाचे साठे सापडले. गुजरातच्या खंभातच्या आखातात तेल व वायूचे साठे सापडले. बॉम्बे हाय परिसरात 8,500 पेक्षा जास्त तेल विहिरी व 33 नैसर्गिक वायू विहिरी खणण्यात आल्या. कोकण रेल्वे 760 किलोमीटर लांबीचा 4 राज्यांना जोडणारी कोकण रेल्वे 1998 मध्ये सुरू झाली. मार्गात 12 बोगदे, 179 मोठे तर 1,819 छोटे पूल आहेत. करबुडे येथे 6.5 किलोमीटर लांबीचा सर्वात मोठा बोगदा आहे. शरावती नदीवर 2,065.8 मीटर लांबीचा मोठा पूल आहे. पनबल नदीवर 64 मीटर उंचीचा सर्वात उंच पूल आहे. दरडी कोसळणाऱ्या मार्गावर इंजिनांमध्ये सेन्सर बसवण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने भारताने विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात सतत प्रगती केली आहे. नवनवीन संशोधने केलेली आहेत. भारत हा 21व्या शतकातील एक महत्त्वपूर्ण देश आहे. भारताने तंत्रज्ञानाचा उपयोग जगात शांतता निर्माण करण्यासाठीच केलेला आहे. भारत हा 21व्या शतकात अग्रेसर होण्याच्या उद्दिष्टाने कार्य करत आहे. धन्यवाद. मुलांनो, हे प्रकरण संपलेलं आहे. त्याचा स्वाध्याय पूर्ण करावयाचा आहे.